या ठिकाणी पाहतो दोन संघांमध्ये सिद्धेश्वर बॉयज क्रिकेट गेम आणि भावेश 11 कांदिवली. सिद्धेश्वर बॉयज कर्णधार जय याने नाणेफेक आपल्या बाजूने केलेला आहे आणि त्यांनी प्रथम स्वीकारलेली आहे ती बॉलिंग. भावेश 11 कांदिवली आणि सिद्धेश्वर बॉयज क्रिकेट या दोन संघात पहिला सामना सुरू होणार आहे. जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये. कॉम्बॉक्समध्ये आहेत आदरणीय डॉक्टर प्रशांत अदवडे आणि त्यांच्याबरोबर यस वेल नोन कॉमेंटेटर इंटरनॅशनल कॉमेंटेटर मनीष पाटील आणि राजेश कुळे. थँक यू सो मच मास्टर. ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा अगदी पाहण्यासारखा असेल. बघूया, व्हाईट बॉलचा इशारा केला. खूपच ऑप्टम सिरीजचा पुरस्कार त्याच्या शिरपेच्या मध्ये रोवला गेला. अबे चेंडू पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला. झेल विश्वनाथ जाधवचा संपला खेळ. अशोकला मिळतं यश. पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला देतोय. याची दखल आम्ही घेतोय. पुढचा बॉल वेग चांगला आहे. पंच केलाय बॉल. क्षेत्ररक्षक कवसला. दॅट इज द ब्युटिफुल कॅच. आजच्या दिवसातली या स्पर्धेतली सर्वोत्तम कॅच आतापर्यंत टिपली गेले. बॅक टू बॅक दुसरा धक्का टीम भावेश 11. योगेश बॅक टू द पॅबलिन. परंतु आजच्या बघ्या दिवसभरातला सकाळच्या सत्रातला वाव मोमेंट केलेला आहे. कव्हर्स मध्ये अफलातून झेल पकडले गेले. ऍक्शन रिप्ले तुम्ही tenniscricket.in वरती पहा. काय झेल टिपला गेलाय. अविश्वसनीय झेल टिपला गेला आणि या अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये लक्षवेधी कामगिरी केली गेली. झेल टिपणारा खेळाडू आहे त्याचाही उल्लेख आवर्जून होईल. अप्रतिम नेत्रदीपक जयनं टिपलेला हा झेल आहे. संघाचा नायक आहे, संघाचा नेता आहे, कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. आणि हा व्हिडिओ जो आहे ना तो व्हायरल होणार, रील बनणार. कव्हर्स मध्ये हा झेल तितकाचा सोपा नव्हता मनीष, परंतु ज्या पद्धतीने तो उजव्या बाजूला गेला आणि मला वाटतं त्यांना आज फेविकॉल हाताला लावलं होतं आणि चेंडू त्याच्या हाताला चिकटला. अप्रतिम आजच्या दिवसभरातला सर्वोत्कृष्ट झेल टिपला गेला सकाळच्या सत्रामधला. प्रशांत सर अधेसिव्ह कंपनीचा ब्रँड अँबॅसेडर बनवायला हवा जयला. इतका सुंदर झेल. 2-3 वर्ष प्रयत्न सुरू आहे. अरमानच्या विरोधात आपल्या संघाचं अरमान जे धावांचं आहे ते पूर्ण करतो आमिर दाफेदार. बनतोय जबाबदार. आजच्या रविवारच्या सकाळच्या सत्रातला पहिला अफलातून षटकार. आमिर दाफेदार दमदार शानदार असरदार त्याच्या बॅटमधनं आलाय षटकार. मला आठवतं नारंगीच्या मैदानावरती याच आमिर दाफेदारनं 6 षटकार ठोकले होते. आमिर दाफेदार मैदानावरती आहे आणि नजीबुल्ला ट्रॉफी मध्ये देखील त्यानं उजवी कामगिरी केली होती. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्याच्या शिरपेच्या मध्ये रोवला गेला होता. दादूजी कोंडे स्टेनेवरती त्यांनी ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्यामुळे हा उपमाचा एक काय महत्वाचा डाव त्याच्यासाठी असणार आहे. 2 गडी बाद झाल्या, जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. मीरा भाईंदर बिग बॅश मध्ये सुद्धा दोन्ही पर्वांमध्ये धमाल परफॉर्मन्स. उलटा चेंडू ऑन साइडला खेळाय. पायावरचा चेंडू स्क्वेअरच्या दिशेनं. फटका तर चांगला आहे, ताकद आहे, क्षमता आहे आणि आपल्या मनगटाचा वापर करत चेंडू आमिर दाफेदारनं पाठवलाय स्क्वेअरच्या दिशेनं. षटकार. वा आमिर वा. आमिर दाफेदार दमदार असरदार शानदार आणि त्याच्या बॅटमध्ये येतो वजनदार षटकार. हवेची मिळाली मदत आणि धावांची पुरवली रसद. बॅक टू बॅक दुसरा आलेला आहे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 19 वर 19. लॉस ऑफ 2 विकेट्स. क्रिकेटचा खेळ आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा आपण 5 षटकांच्या फॉर्मॅटचा विचार प्रशांत सर करतो तर विकेटला महत्व नाहीये. एकटा फलंदाज सुद्धा भाव खाऊन जातो. काल भावेश पवार प्रशांत कर दोघांनी धमाल परफॉर्मन्स केला आणि श्रेयस कदमला विसरून नाही चालणार. हा एक झुंजार इनिंग होती. टीम हारली परंतु त्यांनी मन जिंकली. श्रेयस कदम मोठी धावसंख्या होती, त्याचा पाठलाग करायचा होता आणि 3 धावांनी जेव्हा पराभव होतो ना मनीष, तेव्हा क्रिकेटच्या शानदार बॅटिंग त्याने आतापर्यंत केले. ओ हो आमिर दाफेदार नाही थांबणार, तो ठोकत राहणार. तो मैदानावरती जबरदस्त कामगिरी करत असताना चमकदार कामगिरी करताना हा तिसरा षटकार आमिर दाफेदारच्या बॅट मध्ये आलाय. आमिर दाफेदार दमदार आहे, वजनदार आहे, शानदार आहे. काय बॅटिंग करतोय तो. पहिल्या षटकात धावा होत्या 7. आता दुसऱ्या षटकानं धावा झाल्या 27. म्हणजेच मागचं षटक 20 धावांचं राहिलेलं आहे. मी म्हणालो होतो ना की एक षटक सुद्धा तुम्हाला पुनरागमन करण्यासाठी पुरेसं असतं. मग ते गोलंदाजीसाठी असू द्या किंवा फलंदाजीसाठी. पहिलं षटक होतं अशोकचं, दुसरं षटक होतं अरमानचं. आता पाहूया जय कोणत्या गोलंदाजावर भरोसा तिसऱ्या षटकासाठी ठेवेल. मनीष तुला काय म्हणायचं. पहिलं षटक सिद्धेश्वर बॉईजचं होतं, दुसरं षटक भावेश 11चं आहे. 100% ही तर मजा आहे ना क्रिकेटची. आणि असं घडेल ना तेव्हा क्रिकेट बघायला देखील या ठिकाणी प्रेक्षकांना इथे खूप मजा येईल. प्रशांत सर आपण या दोन्ही संघांवरच चर्चा करणार आहोत आणि ती चर्चा करण्यासाठी दोन्ही संघांनी भाग पाडला. म्हणजे पहिलं षटक जे होतं सिद्धेश्वरचं होतं, जे आयोजकांनी या स्पर्धेचे क्रॉस बॅटेड खेळले. एलिव्हेशन कमी होतं. बॉल स्क्वेअर लेगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण त्याचा प्रयत्न कमी पडतोय आणि 4 धावांची हमी मिळते. बॉल
आता मात्र मैदानावरती पिसं कशी काढायची हे खूप चांगलं माहिती आहे आमिर दाबेदारला. ध्येय मोठं असेल तर झेप देखील मोठी घ्यावी लागेल हे आमिर दाबेदारला माहिती आहे. उत्तुंग षटकार त्याच्या बॅट बंधात चौथा षटकार. आमिर दाबेदार मैदानावरती आता हे मैदान गाजवण्याच्या इराद्याने उतरलाय हे सांगतोय, ठासून सांगतोय प्रतिस्पर्धी संघाला. माझा इरादा मोठ्या डावाचा वादा आणि तोच त्यांनी केलेला आहे पूर्ण. जरी विशू बाद झालाय, जरी योगेश बाद झालाय, पण एकटा लढतोय. 40 धावा धावफलकावर लावले गेले ज्यामध्ये 32 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आमिर दाफेदारचं आहे. त्याचमुळे आता अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. जय विचाराधीन आहे की नेमकं कुणा 1500 रुपये. ओ क्या बात आहे. आमिरच्या मागोमाग आता किरण गुरुद्वाल हा सुद्धा सुरू झालाय. 7थ्या चांगला ऑफ्टमच्या बाद चेंडू बॅटची कड लागले. चेंडू जाईल पॉइंटला. बदला घेतलाय शिवाजीनं आणि फलंदाज किरण बाद. या अतिशय महत्वाच्या मॅच मध्ये भावेश इलेव्हन संघ नाही. फोर्स केला बॉलला. राम आला आणि त्याचं अचूक काम खेळपट्टीवर पाहायला मिळते. लॉंग ऑन क्लिअर सिक्सर 50 आउट. आखून टप्प्याचा चेंडू आहे. चुकीला नाही माफी. रोहित शर्माची करून कॉपी. पुलची परिभाषा केली पुलची परिभाषा केली सोपी. रामानुजच्या बॅट मधनं षटकार. आमिर दापेदार आणि रामानुज मैदानावरती आता तुटून पडतात गोलंदाजावरती. धावफलकावरती एकूण धावसंख्या वाढले. धावसंख्या बदलले. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 61. प्रथम बॅटिंग करत असताना भावेश इलेव्हन कांदिवली. चला पुढचा सामना देखील तितकाच महत्वाचा आहे. कंधारे किंग्स AB सामर्थ्य, अर्जुन कंधारी फाउंडेशन AB सामर्थ्य वर्सेस AT स्पोर्ट्स या 2 संघादरम्यान सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सी टॉससाठी या 4 षटकांचा खेळ प्रशांत सर संपलाय आणि सुरुवात चांगली होऊ नये गोलंदाजीची ती सुरुवात टिकवता नाही आली कारण 15चा रन रेट आहे. धावसंख्या 61 झालेली आहे. शेवटच्या षटकावर आपण पोहोचलेलो आहोत आणि शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. सिद्धेश्वर बॉईज या संघाकडून मनीष पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर सिद्धेश्वर बॉईज संघाचा दबदबा. दुसरा षटका फलकाचा As I said earlier, या फलंदाजाची कीर्ती आहे अफाट. चेंडूला पाठवले ढगात. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. रोहित बॉल लो राहिलाय आणि त्या लो बॉलवर कनेक्शन नाही बनवता आलं. परतावं लागेल रामानुजला आणि शेवटचा बॉल फेस करेल आमिर दाफेदार. धावसंख्या किती होणार याची उत्सुकता सर्वांना आहे. धावसंख्या 4 गडी बाद 71. रनआउटच्या रूपानं फलंदाज राम बाद झालाय. त्याला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. नवीन बॅट्समन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे जिथे अनिश्चितता ठासून भरलेली आहे. आपण मैदानावरती हा खेळ पाहतोय जिथे असं वाटत होतं की धावसंख्या 75-80च्या आसपास जाईल आणि अशाच वेळेला मागचे 2 चेंडू अप्रतिम गोलंदाजी केली रोहित यादवनं. विशेष करून 4थ्या चेंडूवरती 1 धाव आणि 5व्या चेंडूवरती रनआउट. शेवटचा चेंडू अत्यंत महत्वाचा आहे. हा चेंडू ठरवणार आहे. त्यानं 20 धावा कुठले आहेत. ओ सुरेख गोलंदाजी आणि फलंदाज बाद. प्रश्न होता धावसंख्या 75च्या पलीकडे जाणार का. ती 75च्या पलीकडे जाऊन दिलेली नाहीये. रोहित यादवनं जबरदस्त कामगिरी केली. तिसऱ्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर त्यानं कमबॅक केले आणि आमिर दापेदार जो जबरदस्त बॅटिंग त्यानं आज केले आपल्या संघासाठी उपयुक्त बॅटिंग केले मनीष तो शेवटच्या चेंडूवरती बाद झालेला आहे. पुढच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाईल. त्यासाठी आपण जाऊया. तत्पूर्वी धावसंख्या देखील पाहणं गरजेचं आहे. एकूण धावसंख्या 71. 72 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. अतिशय महत्वाचा डाव भावेश इलेव्हनचा या ठिकाणी आता पहिली इनिंग संपुष्टात आलेली आहे. सिद्धेश्वर बॉईज संघासमोर 72 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका. पाहत राहा सामन्याचा अद्भुत दुसरा डाव. हा डाव रंगेल. परंतु तत्पूर्वी आपण मास्टर मॉन्टी सर राजेश कोपकर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. अर्थात मनीष आपल्या बरोबर असणार आहे टॉस बॉक्स मध्ये. त्यांचा आवाज आणि त्यानंतर दोन्ही संघ अर्जुन कंधारी फाउंडेशन आणि AT स्पोर्ट या 2 संघादरम्यान अटीतटीचा सामना मान्यवर उपस्थित असतील. नॉर्थ चषकामध्ये दुसऱ्या दिवशी अर्थात अंतिम दिवस आहे आणि आता जाऊया आपण मनीष पाटीलच्या दिशेनं. पहिला बॉल. कधी कधी प्रशासन मी सुद्धा कन्फ्यूज असायचो की नायगाव दादरच्या जवळ कसं आलं लहान असताना. पण एकाच नावाची विविध गावक विविध शहर तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतात. 2 डॉट बॉल्स. अजित मोहिते स्ट्रायकर साईडला.
ऑन साईडला बॉलला टर्न केले क्षेत्ररक्षक नाहीये. स्क्वेअर लेगला बॉलचा चेस चालू आहे. पाहूया मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पोहोचेल का? तो नाही पोहोचला. बॉल सीमारेषा पार येतो या दुसऱ्या डावातला पहिला चौकार अजितच्या बॅटमधून. अच्युत मोहिते मिडल आणि नेक्स्ट नंबरची गोलंदाजी मनगडाचा खूप चांगला वापर. चेंडूला फ्लिक केलं होतं स्क्वेअर लेगच्या दिशेनं डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याने प्रयत्न केला चेंडू थांबवण्याचा परंतु तो अपुरा पडलाय. या 4 धावांना आत्मविश्वास अजित मोहितेचा वाढेल. अजित मोहिते एक चांगला आयोजक देखील आहे. यष्टीरक्षक म्हणून व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्याचा दबदबा राहिलाय. फलंदाजी आक्रमक तो करतो. त्याच्या भात्यामध्ये सर्व प्रकारचे फटके देखील आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला जिमी नाटेकर 2 डॉट बॉल टाकल्यानंतर ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळते स्ट्रायकर्स एंडला आणि बोल्ड जिमी नाटेकर हे नाव सुद्धा नवीन नाही आहे. अनुभवाचा महामेरू आणि जबरदस्त टॅलेंट जिमी नाटेकरचं गोलंदाजी करताना पहिला धक्का बसतोय टीम सिद्धेश्वर बॉईज क्रिकेट गेमला. जिमी नाटेकर त्याच्या गुणवत्तेमध्ये नाही कमी आणि त्याने दिली विकेटची हमी. अप्रतिम उजवी एसटी वाकवली. अप्रतिम गोलंदाजी करत असताना एक ड्रीम बॉल स्वप्नमय चेंडू टाकत असताना पहिला विकेट त्याने मिळवलाय आणि अप्रतिम स्टार्ट करून दिलाय. धावसंख्या धापलकवरती 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 72 धावांचा पाठलाग करत असताना सिद्धेश्वर बॉईज क्रिकेट गेम या गेम मध्ये या मॅच मध्ये या खेळामध्ये सुरुवात तुमची तितकीशी चांगली नाही परंतु या मॅच मध्ये जिमी नाटेकरचं देखील कौतुक असेल. 22-11 कांदिवली आणि सिद्धेश्वर बॉईज क्रिकेट गेम हा सामना मैदानावरती रंगणार यात काही शंका नाहीये. मनीष हे यश जे आहे ते महत्वाचं होतं ते आता 22-11 संघाला मिळालेलं आहे. रिद्धे पुढचा बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न रिद्धेशला सुद्धा परतावं लागते. पंडितच्या खात्यात पहिल्याच बॉलवर विकेट. धक्का बसतोय टीम सिद्धेश्वर बॉईज क्रिकेट गेमला. आता जेव्हा 7 चेंडू झालेत 7 धावा धापलकावरती 2 गडी बाद झालेत. पहिल्या 6 चेंडू नंतर जी स्थिती होती ती आता 7 चेंडू नंतर आहे. म्हणजे बरोबर आता हा खेळ जो आहे ना तो बरोबर इथे आशिष आमच्याबरोबर स्कोरिंगचे काम करतायत. दुसऱ्या बाजूला मनीष पाटील समालोचन कक्षामध्ये आहेत आणि वडापाव सुरू झाले. मुंबई आखुटापदा चेंडू उमरचं नाव घेतलं आणि मग रवी लिंगाला कुठे थांबणार भाऊ. आखुटापाचा चेंडू त्यावरती संधी दिली. आखुटापाचा चेंडू त्यावरती जबरदस्त बॅट गरगर 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 फिरली आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला. अजित मोहितेच्या बॅट मधून आलेला दबंग षटकार. गुजरातचं मैदान मला आठवते ज्या ठिकाणी अजित मोहिते असाच बरसला होता आणि 30 धावांची बरसात या सकाळच्या सत्रात. जरी खराखुरा पाऊस पडत नाहीये पण आता धावांचा पाऊस पाडण्याचं काम करतोय अजित मोहिते. मी म्हणालो होतो सायलेंट किलर आहे दोघं जण. सुरुवात जरी अडखळली पण 2 षटकानंतर स्कोर जातोय. 72 धावांचा पाठलाग करताना सिद्धेश्वर बॉईज क्रिकेट गेमचा 21 धावा. आता तुलना पुन्हा एकदा होईल कारण 2 षटकानंतर अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये 22-11 उभारल्या होत्या 27 धावा. 7 धावा मागे आहे इथे. अतिशय या महत्वाच्या सामन्यामध्ये सिद्धेश्वर बॉईज क्रिकेट गेम या 7 धावा महत्वाच्या आहेत. मात्र मैदानावरती 2 महत्वाचे खेळाडू आहेत अजित मोहिते आणि रवी लिंगाला. हे एकमेकांची साथ देत राहिले ना तर 7 धावांच्या जी कमी आहे ती जी उणीव आहे ते भरून काढू शकतात. महत्वाच्या मॅच मध्ये आता सूर सापडलेला आहे फलंदाज रवी लिंगाला त्याचबरोबर अजित मोहितेला. ओहो जिमी नाटेकरचा अप्रतिम चेंडू त्यावरती रवी बहुत फसलाय. चेंडूच्या ओ ये झेल पकडलाय. पंडितनं झेल पकडला. आशिष की कोशिश रंग लाती भी. रवी बॅक टू द पॅवेलियन. धक्का क्रमांक जिमी फुलटॉस बॉल सीधी बॅट नो बकवास. मुक्तारचा आल्या आल्या पहिल्याच बॉलवर षटकार. अप्रतिम मुक्तार आहे. अबे चेंडू एसचा कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक झेल सुटलाय. अजित मोहितेला जीवनदान मिळालंय. 2 धावा पूर्ण झाल्या. टाळ्यांचा गजर या ठिकाणी वाढलाय. उत्कंठा शिगेला पोहोचते. काल देखील पहिला सामना उत्कंठावर्धक होता. हो यावेळेस खेचलाय बॉल फेकलाय कॉर्नरला. मुख्तार एका हातात झेल टिपण्याचा प्रयत्न असलम यांचा पण तो प्रयत्न अयशस्वी. बॉल कॉर्नर सीमारेषा पार. धडाकेदार फलंदाजी मुख्तारची. षटकार. प्रत्येक चेंडूवरती आणि प्रत्येक क्षणावरती थरार मैदानावरती जबरदस्त कामगिरी करतोय मुख्तार. तो करतोय पलटबाज. चेंडू सीमारेषा पार येतोय. अत्यंत महत्वाचा षटकार. हा सामना धमाकेदार. 9 चेंडू शिल्लक आहे. 9 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 34 धावांची आवश्यकता. काली अशी सुरुवात झाली होती.
काली उत्कंठ शिगेला पोचली होती. रोमहर्षक सामना, पैसा वसूल मॅच प्रेक्षकांना पाहायला आवडतो तो सामना मैदानावरती. वाह वाह वाह, नॉस्टार चषक 2026 स्पर्धेने म्हणलं पाहिजे. वाह काय लढत होती, अप्रतिम अप्रतिम, एक्स्ट्राऑर्डिनरी. मुख्तारचा हा फटका अफलातून आहे, आनंद देणार आहे, नेत्रदीपक आहे, देखणा आहे. कव्हरच्या डोक्यावरून षटका ठोकला पठ्ठ्याने. वा गया या सप्ताह क्रीडांगणामधला मुख्तारने आपला खेळ दिलाय. जी आवश्यकता होती ती आवश्यकता दिले. या सामन्याचं महत्व काय आहे आणि माझी गरज काय आहे ती गरज पटवून देत असताना या रनचेस मध्ये तो सुद्धा आपल्या संघाची मदत करतोय. 8 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. ज्या गोलंदाज आनंद मखदूमने सुरुवात चांगली केली होती या षटकाची, त्याच्या विरोधात मुख्तार बरसतोय. खराखुरा पाऊस या मैदानात पडत नाहीये, पण धावांचा पाऊस पाडतोय मुख्तार. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त रनचेस टीम सिद्धेश्वर बॉयज क्रिकेट गेमचा. मुख्तारचा एल्गार मैदानावरती पाहायला मिळतोय. घाबरण्याची ही वेळ. ऑन साइडला अजित मोहितेचा थरथराट, सम्राट बुंगाट, अजित मोहितेची बुंगाट बॅटिंग, गोलंदाजी सुसाट आणि 50 धावांचा पल्ला पूर्ण झालाय. अजितने हल्ला केलाय आणि आता धावसंख्या पहा, शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावांची आवश्यकता. वाह 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 अजित, मॅच मध्ये मजा येते. 7 चेंडू जिंकण्यासाठी 21 ची गरज आहे. आता प्रेक्षकांना सुद्धा चर्चा करण्यासाठी मुख्तार आणि अजित मोहिते यांनी भाग पडले. एका क्षणाला वाटत होतं की सामना एकतर्फी चाललाय की काय, पण आता सामना दोन्ही संघांसाठी खुला झालेला आहे. पाहूया शेवटच्या षटकासाठी पर्याय कुठला वापरला जातोय. कारण आता ही लढाई आहे प्रतिष्ठेची, ही लढाई आहे तुमच्या गुणवत्तेची, ही लढाई आहे तुमच्या दर्जाची. 6 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. लिजन खेळाडू आणि अजित मोहितेचे गुरु अगदी हा सामना जर बघत असतील तर ते देखील खुश झाले असतील. आपल्या चेहऱ्याचा खेळ, आपल्या शिष्याचा खेळ ते या ठिकाणी पाहत असतील तर ते देखील सुखावले असतील. काय बॅटिंग करतायत दोन्ही बॅट्समन. मुख्तार तू तर दम. क्लीन बोल्ड, अत्यंत जबरदस्त चेंडू, वेगवान भन्नाट वेगाचा अक्षयचा. आणि त्याने या ठिकाणी अतिशय महत्वाचं म्हणजे बॅट्समनला पडली भूल भूल भूल. अजित मोहितेची दांडी झाली. गुड फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. ओ दॅट विल बी द ह्यूज मिस्टेक फॉर टीम भावेश 11. बॉसी मारायच्या पार चौकार. काय मैदान. जय संघाचा नेता. आई फटका चांगला खेळला. ऑन साइड लॉगर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. आता चूक होणार नाही का, चूक होणार नाही का, चूक होणार नाही का. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा. काय करतोस बाबा, अरे दिले तू 4 धावा. जयने आपल्या संघाचा विजय साकारण्यासाठी खेचला. बॉल पूल करताना सीमारेषेच्या पलीकडे धावा मिळतील 4. सामना शेवटच्या बॉलवर 1 चेंडू 3. खूप चांगला चेंडू टाकलाय. 1 धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का पाहूया. मैदानात थोडी कबड्डी खेळली जाते, थ्रो केला जातोय. पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूला थ्रो. 1च धाव या रोमहर्षक उत्कंठावर्धक सामन्यामध्ये भावेश 11 संघानं बाजी मारले. ज्या मैदानावरती आमच्या पराभवाची चर्चा झाली त्याच मैदानावरती विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय माग फिरायचं नाही हा संकल्प भावेश 11 संघानं मैदानावरती केला. सर ज्यांचा दूरदर्शन मध्ये देखील आवाज ऐकलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला मास्टर राजू हे देखील आपल्या बरोबर असतील. हे 2 दिग्गज समालोचक